एक नावाजलेला गोलंदाज तेवढ्या गावातील सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच षटक, पहिलाच सुंदर स्विचित करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटतं त्रिफळाचीत. पहिल्याच चेंडूवरती यॉर्करचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि त्रिफळा उद्भवित केलाय डीजे. शिवरती त्यांच्या पुटिंग झाली, पारावरती आली, रचली आवड्याला मंद बसला. वाल्या बोलावं माझ्या धन्यवाद डीजे. डीजेचं महत्व सांगून देणारं सॉंग आपल्याला पाहायला मिळालं. हा सामना 2 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र लेफ्टीच्या मागून एक लेफ्टी बॅट्समन नवनीतने देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी करत आपल्या गावचं नाव, आपल्या देवगडचं नाव रोशन केलंय. परंतु आता या ठिकाणी फक्त धावायची गरज नाही, फक्त कंटिन्यू या ठिकाणी आपण कसं क्रिकेट खेळतोय. रनिंग तर मित्रांनो सर्वच जण करतात, पण कंटिन्यू रनिंग करण्याला महत्व आहे. या ठिकाणी पाहूया बॉलर रोहन, तरवडे गावातला सुपुत्र, मॅन फ्रॉम तरवडे. समोर आहे तिर्लोट गावचा सुपुत्र. सुंदर चेंडू, थोडासा या ठिकाणी फंबल होतोय. या ठिकाणी आउटफील्ड थोडंसं खराब असल्या कारणाने या ठिकाणी फिल्डिंगचं थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडासा तोल जाऊन या ठिकाणी फिल्डर 22 स्वरूपात 4 धावा. संघाची धावसंख्या होते 4. रोहन त्याच्या पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत. नवनीत सामना करतील. पाहूया काय करतोय नवनीत. आतापर्यंत नवनीत त्याच्या बॅटमधून तितकीशी आणि चेंडू अवांतर धावसंख्या वाढते. या ठिकाणी अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 5. 4 धावा गेल्यानंतर थोडस या ठिकाणी खच्चीकरण होतंय. पुढचा चेंडू रोहन यांचा, पाहूया काय करतायत. आणि सुंदर प्रकारचा चेंडू 22 स्वरूपात 1 धाव. स्वरूपात एका धावेने संघाची धावसंख्या होते 6. पहिलाच चेंडू इतका उत्कृष्ट टाकला, यॉर्कर प्रकारचा चेंडू टाकून त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर मात्र 22 स्वरूपात 4 धावा आणि त्यानंतर आता पुन्हा 22 स्वरूपात 1 धाव. या धावसंख्येने धावसंख्या होते 6. 1 बाद 6. आता मात्र राईट हँड बॅट्समन धीरज. तिर्लोट संघ चांगले बॅट्समन असलेला भरणा केलेला संघ, तितकेच आतापर्यंत सुंदर फलंदाजी यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. थोडासा या ठिकाणी बॉलर रोहन याने सुंदर चेंडू टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू रोहन यांचा. धीरज यांना काय करतात पाहूया. थोडासा यावकर प्रकारचा चेंडू. या ठिकाणी विकेट किपर बीट होत आहेत. विकेट किपर सोनू. सुंदर चेंडू रोहन यांच्या बॅट बॉल मधून रोहन यांच्या गोलंदाजीत पाहायला मिळाला. आतापर्यंत धावसंख्येवरती रोख ठेवलाय रोहन यांनी. धीरज आणि नवनीत यांना धावसंख्येपासून रोखणं तितकं सोपं नाही, कारण हे खेळाडू प्रत्येक 5 बॉल 6 धावा. पुढचा चेंडू सुंदर प्रकारे खेळून काढलेला चेंडू नवनीत यांच्या बॅटमधून निघालाच. तेवढाच क्षेत्ररक्षण या ठिकाणी दोन धावेपासून काही रोखू शकत नाहीत.
योगेश यांच्या फॉलो थ्रो मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही. या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 9. एक सुंदर प्रकारचं षटक रोहन यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पाहूया पुढच्या गोलंदाजी धुरा कोण पाहतोय, कारण आतापर्यंत 6 चेंडू 9 धावा. जर या मॅच मध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर कमीत कमी 20 धावांच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे, कारण तितकंच सुंदर गोलंदाजीचं या ठिकाणी तिर्लोट संघ. आता मात्र अतुल वैयक्तिक दुसरं, संघातर्फे वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं, चुकीची दुरुस्ती. आणि हे स्लॉक पद्धतीचं षटक अतुल घेऊन येतोय. सामना करतोय धीरज. पाहूया आतापर्यंत 9 धावसंख्या. पहिला चेंडू अतुल यांचा, सुंदर प्रकारे खेळून गेला चेंडू आणि 6 धावा. दॅट्स अ बिग हिट. डीजे धन्यवाद तुझे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार. या षटकारानिशी धावसंख्या होते 15. आता मात्र थोडेसे मॅच मध्ये येत आहेत तिर्लोट संघ. पुढचा चेंडू अतुल यांचा, थोडासा फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं लेग साठी खेळलेला. 4 धावा. 6 धावा. या 6 धावाने संघाची धावसंख्या होतीये 21. डीजे धन्यवाद डीजे. 2 चेंडूवरती 2 लगातार 6 धावा. तिसरा चेंडू अतुल यांचा, धीरज यांना. पाहूया काय करतात. पुन्हा फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि मला 6 धावा. डीजे राजा आता कुठेतरी असं वाटतंय की देवगड तालुक्यातील एक सुंदर क्रिकेट आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अतुल यांचा, काय करतायत पाहूया. अतुल यांना कमबॅक करावं लागेल. एक सुंदर प्रकारचा चेंडू, परंतु तो देखील चेंडू व्हाईट. आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 षटकार. चौथा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करताना तो देखील व्हाईट. 19 धावा 3 चेंडू मध्ये कुठतायत धीरज. सुंदर प्रकारे फलंदाजी करतायत धीरज. पाहूया पुढचा प्रकारे कसा, आणि हा देखील मला वाटतं 6 धावा. दॅट्स अ बिग हिट. आया है राजा, आया है राजा. धन्यवाद तुझे. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली 34. 4 चेंडूवरती खणखणीत 4 षटकार. मित्रांनो, याची जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. पुढचा चेंडू धीरज यांना पाहूया करतायत आणि तितक्याच उत्कृष्ट प्रकारे खेळून गेला चेंडू. थोडासा ऑफसाइड दिशेने या ठिकाणी थोडासा गचा क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावांपासून काही रोखू शकत नाहीत. आता मात्र कुठेतरी थोडासा अतुल यांना रिलीफ मिळाला असेल, कारण सलग 4 चेंडूवरील 4 षटकार खाल्ल्यानंतर काय परिस्थिती असते बॉलरची तो बॉलरच जाणू शकतो. पुढचा चेंडू अतुल यांचा, धीरज यांना काय करतात पाहूया. आणि थोडासा लेग साईडच्या दिशेने भरकटलेला चेंडू, कांदिवली बोरिवली प्रकारचा चेंडू. या व्हाईट या चेंडूला मित्रांनो या व्हाईटने संघाची धावसंख्या होतीये 37. पुढचा चेंडू अतुल यांचा, धीरज यांना. पाहूया काय करतात. आणि वारंवार असे खराब चेंडू अतुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विकेट किपर यांच्या मागे पाहायला मिळत आहे. आणि व्हाईट +2 3 धावांनी संघाची धावसंख्या होतीये 40. पहिल्या षटकामध्ये 9
आणि दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 31 धावा कुठल्या गेल्यात, 4 षटकार, 2 वाईट, एक चांगलं षटक या ठिकाणी तिरलोट संघाला पाहायला मिळते आणि तितक्याच जोरदार प्रकारे खेळून काढला चेंडू. दॅट्स अ बिग हिट, 6 धावा. बॅट्समन अभिजित मोंडकर. मॅच मी पहिलाच सांगितलं होतं की हा मॅच एक हाय व्होल्टेज सामना होईल, परंतु अनिकेतच्या पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट गेल्यानंतर थोडस कुठेतरी वाटत होतं की स्कोर लो लेवल प्रकारचा होईल, परंतु धीरज याने त्याच्या बॅट मधून दाखवून दिलं की कुठलंच भाकीत आपण क्रिकेटमध्ये करू शकत नाहीत. आता मात्र एवढ्या कठीण आव्हानाचं 12 चेंडूचं 47 धावांचं कठीण आव्हान कसं पार करतायत पाहूया. पुढचे समालोचन करतील माझे मित्र सिद्धेश. बॉलर नेम सांगायचं प्लीज. अनिकेत. अनिकेत पहिला चेंडू अतुल यांना. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतात अतुल. सुंदर प्रकारे खेळून काढलेला चेंडू आणि या ठिकाणी एक धावेपासून काय रोखू शकत नाहीत अतुल यांना. अनिकेत यांनी सुंदर प्रकारचा टाकलेला चेंडू. या ठिकाणी श्रीगणेश होतोय धावचा. धावसंख्या या ठिकाणी फलकावर लागते 1. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन अभिजित मोंडकर. अभिजित मोंडकर या ठिकाणी दाखवून द्यायला लागेल की मला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी केलीच पाहिजे. लेफ्ट हँड सुंदर प्रकारे खेळून काढलेला चेंडू. मला वाटतं थोडासा फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी बॉलर धावतायत. एक 2 धावांपासून काही रोखू शकत नाहीत. आव्हान कठीण आहे, मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना महत्व नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू या ठिकाणी पडत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं भाकीत करणं क्रिकेटमध्ये योग्य नाही. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. अभिजित यांना काय करतायत पाहूया. थोडासा ओपीट प्रकारचा चेंडू परंतु ऑफ साईडच्या गुडलेंथला पडून थोडासा बाहेर निघतोय, थोडासा टर्न होतोय, कट होतोय. अनिकेत यांची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना फटोबा पडवणे वर्सेस भाईराय पॅकर्स मोंड. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ. आता याच्यानंतर होणारे जेवढे पण सामने असतील ते प्रत्येक सामना
हा अटातटीचा होईल. पुढचा चेंडू अनिकेत यांचा थोडासा आउटकट पद्धतीचा चेंडू अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक सुंदर प्रकारची गोलंदाजी अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कधी आतमध्ये कधी बाहेर प्रेक्षकांची चांगली साथ अनिकेत यांना मिळते. ओहो सुंदर एक आउटकट पद्धतीचा चेंडू इतका सुंदर या ठिकाणी कट करतायत अनिकेत. एक सुंदर गोलंदाजी. जिंकण्यासाठी अजून पण 43 धावा या ठिकाणी पाहिजेत. अतुल यांनी आतापर्यंत थोडस निराश केलं आपल्या संघासाठी आणि मारला चेंडू. मला वाटतं एक सुंदर प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी कॅच सुटते. अनिकेत यांच्या माध्यमातून संघासाठी मला पहिली ओव्हर का दिली, मला माझ्यावर विश्वास माझ्या कॅप्टनने का टाकला ते सार्थ करून दाखवतायत अनिकेत. आता मात्र ज्या खेळाडूने बॅटिंग मध्ये थैमान घातला तोच खेळाडू आता गोलंदाज म्हणून या ठिकाणी येतोय. धीरज धीरजने आपल्या संघासाठी एक सुंदर 42 धावांचं या ठिकाणी मोठी खेळी केली. आता मात्र जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता माझे स्कोरर मला या ठिकाणी सांगतायत. सुंदर चेंडू, थोडासा स्लॉग पद्धतीचा चेंडू, थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ही मित्रांनो ही खेळाडूंची जी पद्धत आहे ती खरंच खूप मोठं क्रिकेट खेळण्याची आहे. मला वाटतं माझ्या देवगड तालुक्यातील खेळाडू खरंच कुठे मोठ्या लेवलला जाऊन खेळावेत असं मला तरी वाटतं. पुढचा चेंडू एक सुंदर प्रकारचा चेंडू, खाली राहिलेला चेंडू विकेट किपर यांच्या हातात जाऊन विसावतोय. आता मात्र थोडीशी औपचारिकता प्राथमिकता या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु अतुल हे देखील सुंदर प्रकारचं क्रिकेट आपल्याला वारंवार अंडरमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याच्यानंतर हा खेळाडू मुंबईमध्ये दाखल होतोय. कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू 6 धावांसाठी. पण मित्रांनो तेच सांगेन मी पुन्हा, म्हणजे मिरग सरलो आणि बापग्यान मांडव बांधून घेतलो. आमच्या बादल चौधरी यांच्या कमेंटरीतून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. पुढचा चेंडू धीरज यांचा एक उत्कृष्ट चिकना फटका पाहायला मिळाला. आता मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू आणि हा देखील 4 धावा. थोडासा वेळ लेट होतोय, परंतु मी देखील चांगला बॅट्समन आहे हे दाखवून देतोय अतुल. अभिजित नॉन स्ट्राईकला. जिंकण्यासाठी 2 चेंडू 30 धावा. पाहूया काय करतायत. सुंदर कव्हरच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार डीजे. फटोबा पडवणे या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मला वाटतं दोन्ही बॅट्समन या ठिकाणी तयार आहेत आणि या ठिकाणी मॅच संपते तेवढे संघाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि स्वामी समर्थ तिलोट संघाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय. पुढील फेरीत प्रवेश केलाय स्वामी समर्थ तिलोट. आता सामना होणार आहे तो फटोबा पडवणे वर्सेस